देशाच्या अवकाश विज्ञान संस्थेने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली। त्यासाठी इस्रोचे सर्व संशोधक अभिनंदनास पात्र आहेत। स्पेडेक्स या स्पेस डॉकिंग प्रकल्पाला यश लाभलं असून देशवासियांना आपल्या संशोधनाचा अभिमान वाटतोय। गुरुवारी दिनांक 16 जानेवारी रोजी पृथ्वीजवळच्या अंतराळी कक्षेत 2 उपग्रहांची जुळणी करण्याचे यश मिळाल्यामुळे भविष्यात आपले स्वतःचे स्पेस स्टेशनही हिंदुस्थान अंतराळात स्थिर उभारू शकेल किंवा सध्याच्या स्पेस स्टेशनशी यशस्वी डॉकिंग करून आपले अंतराळ यात्री स्वतःच पाठवू शकेल। अर्थात या साऱ्या शक्यता आहेत। यापैकी कोणते प्रकल्प कधी हाती घेऊन पूर्णत्वाला जातील हे आपल्या वेगवान अंतराळ कार्यक्रमांवर अवलंबून राहील। जानेवारीच्या 7 तारखेपासूनच या डॉकिंगची चर्चा सुरू झाली होती। अंतराळातील पृथ्वी निकटच्या कक्षेत 2 यानं व्यवस्थित भ्रमण करत होती, मात्र त्यांची जुळणी होण्यासाठी अतिशय अचूकतेने काम करणं गरजेचं होतं। म्हणूनच 2 वेळा 15 मीटरपर्यंत जवळ येऊनही या यानांची गळाभेट होऊ शकली नव्हती। सूक्ष्म गणिती पद्धतीने प्राप्त करण्याच्या या यशात थोडीशी जरी गफलत झाली असती तरी डॉकिंग प्रकल्प धोक्यात आला असता। अशी काही आकस्मिक कारणं उद्भवतात हे अनुभवातनी इस्रोला ठाऊकच होतं। चंद्रयान 2च्या चंद्रावतरणाच्या ऐनक्षणी झालेली गडबड संशोधकांना धक्कादायक होती। आटोकाट काळजी घेऊनही अनेक वेळा यश हाती लागत नाही असं तेव्हा झालं होतं। यावेळी मात्र डॉकिंग यशस्वी झाल्याने अमेरिका, रशिया, चीन यांच्या पंक्तीत बसणारं 4थं राष्ट्र म्हणून आपला गौरव झाला। उपग्रहांचं डॉकिंग पोर्ट केवळ 450 मिलीमीटर इतक्या सूक्ष्म व्यासाचं होतं। यावरून गणिती अचूकता किती महत्त्वाची ठरली हे लक्षात येईल। गतिनियमन करण्यासाठी 24 शक्तिशाली मोटर्स वापरण्यात आल्या। या मोहिमेसाठी PSLV इंटिग्रेशन फॅसिलिटीमध्ये उपग्रहांची निर्मिती झाली। शेवटी हे जुळे उपग्रह 8 जानेवारीला परस्परांपासून 600 मीटर दूर करण्यात आले आणि वेग कमी करत त्याची 16 जानेवारीला जुळणी झाली। मकर संक्रांतीच्या आसपासचे हे वैज्ञानिक संक्रमण सतत सुरू राहणार आहे।